जगाचा मूळ मालक आहे रे, आदिवासी जंगलचा राजा रे. समाज बांधवांनी समाजावर प्रेम असणाऱ्या समाजातील आदिवासी इतर समाज बांधवांनी देखील हजेरी लावली, हीच आमच्यासाठी पोहोचत होती. झालेला आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया सर्वांनी जागेवर असतात तर थांबायचं. या ठिकाणी कृपया फक्त गणाने पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि या ठिकाणी आपणास या प्रस्ताव रूपी मनोगतातून मी काही दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतोय. साधारणतः 1945 साली संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. 1945 तदनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते सर्वांना ठाऊक आहे. 1947 साली युनोच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थानं हा एक मागास समाज, एक पाठीमागे असलेला समाज, त्याला या समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी युनोनी खरं तर 1982 सालीच्या युनोच्या सभेमध्ये हा विषय चर्चेला गेला आणि तदनंतर 23 डिसेंबर 1994 रोजी हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून युनोने अर्थात संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केला. कित्येक वर्षाचा कालावधी गेला. माझ्या मते 29 वर्षाचा पिरियड आता उद्घोषणेनंतर झालेला आहे. काल निर्णयामध्ये विचार केला तर काल निर्णयाने दखल आता मागच्या वर्षामध्ये घेतली की ती 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन. याचं संपूर्ण श्रेय या मित्रांनो संपूर्ण समाज बांधवांना आहे. तुम्ही एकीने राहिला तर निश्चितच आपल्या अडी अडचणी निश्चितच दूर होतील. आजचा हा दिवस सर्वांसाठी एका वेगळ्या अर्थानं मी इथं उल्लेख करतोय. अचानक घडलेली मगाशी इरसालवाडीची दुर्घटना असेल त्याची आपण श्रद्धांजली वाहिली. मनुपर घटनेचा आपण रॅलीमध्ये निषेध करणार आहोत. अशा अनेक घटना घडू नयेत असं सर्वांनाच वाटतं. एक अखंडित भारत आपल्याला दिसायला पाहिजे. आज जर विचार केला भारत देशामध्ये तर 416 जमाती आदिवासी जमातीच्या आहेत भारत देशामध्ये. 416. आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार केला तर 1 कोटीच्या वर महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमाती नांदत आहेत. संपूर्ण भारतामध्ये ही संख्या 11 कोटीच्या वर गेलेली आहे. ही संस्कृती आपण दरवर्षी जपली पाहिजे. समाज बांधव आपल्या सोबत असलेल्या सर्वांना घेऊन आपण अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे. ही आपली मुलं आता शिक्षण प्रवाहामध्ये आली पाहिजे. व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे. अंधश्रद्धा कमी झाली पाहिजे. एकजुटीने पुढे गेलं पाहिजे आणि सर्वांना सामोपचारानं सर्वांना घेऊन आपण पुढे झालं पाहिजे. तर निश्चितच या ठिकाणी बिरसा मुंडा असतील, कंटकवीर असतील, नाग्या कातकरी असतील, राणी दुर्गावती असेल, राघोजी भांगरे असतील, असे अनेक कार्यकर्ते ज्यांचा इतिहासामध्ये कधी उल्लेख झाला नाही. खऱ्या अर्थानं इंग्रजांची मुंडकी हे तोडून ते हे करायचे, आपल्या क्रांतीत लढ्यामध्ये सहभागी व्हायचे. हे दुर्लक्षित झालेले. आता कुठे आमचा बिरसा मुंडा कुठेतरी इतिहासामध्ये येतोय. तर निश्चितच या निमित्तानं सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की निश्चितच हा लढा, हा आजचा दिवस आनंदाने आपण साजरा करूया. पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांना मी या ठिकाणी आल्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सर्व बांधवांना या आदिवासी दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतोय. कोणाचाही नामोल्लेख घेत नाहीये. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय आणि सर्वांचं एकदा या ठिकाणी स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय आणि मी शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने. खरं तर आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जो या देशाचा मूळ रहिवासी आहे, जो या देशाचा निर्माता आहे,
त्याचा खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी या निमित्ताने आपण गौरव करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मगाशी मराठ सरांनी समाजाच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये सांगितलं, हा समाज खरं तर सर्वसमावेशक अशा लोकांवर प्रेम करणारा समाज आहे, निसर्गाला मानणारा आणि निसर्ग जपणारा हा समाज आहे, या देशाचा समतोल राखणारा हा समाज आहे, कष्ट करतो आणि या देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न करत आलेला आहे. आणि म्हणून या देशाच्या प्रगतीमध्ये याचा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठा वाटा राहिलेला असं म्हटलं तो वावगं ठरणार नाही. आज देशाच्या राष्ट्रपती या देखील याच समाजातला आहे, त्याचा सगळ्यांना या निमित्ताने अभिमान असला पाहिजे असं या निमित्ताने मी सांगतो. आज या पालघर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य आदिवासी समाज जरी असला तरी इतर समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. मला एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी सांगावीशी वाटते की आता सगळेच समाज एकमेकांच्या बरोबर आपण कुठे ना कुठल्या माध्यमातून गुंतले गेलेलो आहोत आणि म्हणून हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्या लोकांनी, अगदी राज्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि उद्योग धंदे करणाऱ्या लोकांनी देखील या समाजाला बरोबर घेऊन आणि त्यांची प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मी फारसा वेळ या निमित्ताने या ठिकाणी घेत नाही, पण आपल्याला निश्चितपणाने या निमित्ताने सांगतो की कुठलाही समाज वंचित राहिला तर या देशाची प्रगती होऊ शकत नाही. आणि जर देशाची प्रगती आपल्याला साधायची असेल, आपल्याला 21व्या शतकामध्ये या देशाला कुठेतरी जागतिक स्तरावर एक नंबरचा देश बनवायचा असेल तर कुठलाही घटक या देशाचा वंचित राहता कामा नये. आणि म्हणून या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन आणि या देशाची प्रगती साधण्याचा आपण सर्व या निमित्ताने प्रयत्न करू. मला इथे जेवढे चेहरे दिसतात ते कुठे ना कुठे माझ्याशी आणि या सगळ्या मंडळींची कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रावसाहेब जोडले गेलेले आहे. अगदी रक्ताच्या नात्याच्या पलीकडे मित्रत्वाचं जे नातं असतं ते नातं आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्या नात्यामध्ये आपण वाढ करू, ते नातं उत्तीर्ण करू एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना या जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. येसाळवाडीमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. या मणिपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्याच्याबद्दल आपण इथे संवेदना व्यक्त केली. खऱ्या अर्थाने हीच नव्या भारताची ओळख आहे असं म्हटलं तर हरकत नाही की आपण सगळेजण एकामेकांच्या दुःखामध्ये सहभागी होतो. काही दुर्दैवी घटना घडतात, त्या दुर्दैवी घटना टाळण्याचा आपण निश्चितपणाने प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना अशा प्रवृत्त्या ज्या आहेत त्या प्रवृत्त्या आपण खेचून काढल्या पाहिजे. कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न ठेवता मनुष्य म्हणून आपण सगळे एक आहोत अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी एक रूपाने या गौरवामध्ये सामील झालं पाहिजे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. खूप खूप शुभेच्छा. वास्तविकामध्ये थोडक्यात इतिहास आणि संयुक्त राष्ट्रसंघाने गरीब, शिक्षणापासून वंचित, अज्ञान, दारिद्र्य यासारख्या असंख्य संघर्षासाठी लढत आहे आणि याचा विचार करून कुठेतरी आदिवासींना न्याय मिळावा, त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं, त्यांचे हक्क जागृत व्हावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने 1984 9 ऑगस्ट 1994 साली घोषणा केली आणि तेव्हापासून आपण सर्वत्र देशभरात जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट रोजी साजरा करत असतो. मित्रांनो, आज आपण विचार केला तरी पालघर जिल्ह्यामध्ये बहुसंख्य लोक आदिवासी आहेत. जरी प्रगती होत असली तरी समाज बांधवांचं निरीक्षण केलं किंवा माझा अनुभव
बरेचसे आदिवासी या प्रकृतीच्या विधात्या पुढे विनंती करत आहोत। या ठिकाणी दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडलेलं आहे। या ठिकाणी मी संजयजी पराड सर आपल्याला विनंती करतो, आपण प्रास्ताविक करायचं आहे। सदर जो आपण नृत्य प्रकार पाहतोय बालशिंगा विद्यालय कोशरी अतिशय उत्स्फूर्तपणे ही संस्कृती संविधान पूजन झाल्यानंतर आपला नियोजित कार्यक्रम आहे ही आपली आज खरंच जल्लोषाची रॅली नसून फक्त निषेधाची रॅली आहे, याचा सगळ्यांनी या ठिकाणी भान ठेवायचं आहे। योगदान आपण या ठिकाणी सिद्ध करताय आणि खरोखरच संयुक्त उत्सव समितीच्या वतीनं आणि या संघटनेचे अध्यक्ष गुरुनाथजी लहांगे, संजयजी पराड आणि त्यांचे सर्व शिक्षक सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या प्रति असलेला आदिवासी रे आम्ही आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी 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 रे आम्ही आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी हे आदिवासी रे आम्ही आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी हे आदिवासी रे आम्ही आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी हे आदिवासी रे आम्ही आदिवासी आदिवासी आम्ही आदिवासी दऱ्या खोऱ्यात आम्ही राहतो तोऱ्यात आहे वाघाची जात आमची आदिवासी डोंगर दऱ्या खोऱ्यात आम्ही राहतो तोऱ्यात आहे वाघाची जात आमची आदिवासी हे आदिवासी रे
ढोल ताशात
थोडे मागा कशासाठी माणूस मणिपूर येथे घडलेल्या आदिवासी समाजात घडलेल्या अन्याय अत्याचाराबद्दल काही विषय जाहीर होईल. संयुक्त उपसमिती वाळा तालुक्याच्या वतीने सर्व समाज बांधव यांच्या हार्दिक स्वागत. हे निषेध रॅली आहे. ड्रायव्हर गाडी चालवतात निघू द्या. फार भारी रे दादा, समजू क आपलं गाव करी रे दादा. आहा जय आदिवासी जय जोहार, आम्ही आदिवासी एक नंबर. ना आगाचा काल सांगत तो कसा कर दादा. नव्हतं त्या जमान्यामध्ये, कोंड्याची भाकर खाल्ली पळसाच्या पानामध्ये. पण भीक मागली नाही आम्ही कोणाकडे, अशी आपली जमात आहे जगामध्ये. हो ना, हाल हाल करून केली शेती, तयुस्त झाली प्रगती. डोंगर दऱ्या खोऱ्याची पोर, आम्ही आदिवासी एक नंबर. डोंगर दऱ्या खोऱ्याची पोर, आम्ही आदिवासी एक नंबर. फोटो काढा. On.
स्टाफ सगळा, रवी मलबारे, सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मानाचा जोहार. आज आपला 9 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय आदिवासी जागतिक दिवस या दिवसानिमित्ताने पूर्ण तालुक्यातून आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज घेऊन आला रे आदिवासी जंगलचा राजा रे. या देशाचा मूळ मालक आहे रे आदिवासी जंगलचा राजा रे. हरतरीला पूजितो आम्ही रे आदिवासी सगळ्यात भारी रे. हिरवा हिमय आहेत आमचे देव रे आदिवासी या जगात महान रे. आदिवासी या जगात महान रे. धनुष्य घेऊन आला रे आदिवासी जंगलचा राजा रे. या देशाचा मूळ मालक आहे रे आदिवासी